चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण कमी साहित्यामध्ये खमंग आणि खुसखुशीत स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत। चहासोबत खाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा कुरकुरीत नाश्ता आहे। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका कढईमध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा साखर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे। 1 चमचा यामध्ये इथे कलोंजी घातलेली आहे। कलोंजी म्हणजे कांद्याचं बीज असतं, कांद्याचं बी असतं ना, ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे। 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि त्यानंतर 1 ते 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। छान अशी उकळ येऊ द्यायची आहे। तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तुम्ही नाही घातलीत ना तरीही चालेल। छान उकळल्यानंतर आपल्याला गॅस थोडासा स्लो करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ इथे मी 1.5 वाटी घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपल्याला फटाफट या पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला गुठल्या पडू द्यायचे नाही आहेत। 2 कप आपण पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ तुम्ही नसेल घ्यायचं तर तुम्ही मैदा जरी घेतलत ना तरीही चालेल। मैद्यापासून सुद्धा हे खाऱ्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत होतात आणि गव्हापासून हेल्दी असतात, म्हणून मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर आपल्याला मळून छान घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर थंड झाल्यावरती आपण याच्या लाटा तयार करून घ्यायच्या आहेत। असं गोळा तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी साठा तयार करून घेतलेला आहे। इथे कॉर्नफ्लॉवर घेतले मी 2 चमचे आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे। सर्व मिक्स करून याचा साठा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण चपात्या लाटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्ही थोडं याच्यामध्ये पीठ सुकं लावलत ना तरीही चालेल। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अजिबात ही पोलपाटाला चिटकत नाही। तुम्ही थोडंसं सुकं पीठ जरी लावलत ना तरीही चालेल। अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला साठा लावायचा आहे। सर्व बाजूनी व्यवस्थित असं साठा लावून घ्यायचा आहे आपल्याला। त्यामुळे ना आपली खारी शंकरपाळ्या मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात। खाऱ्या शंकरपाळ्या चहाबरोबर खायला मस्त एकदम क्रिस्पी लागतात। नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीच्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्या। अशा पद्धतीने इथे सर्व साठा मी लावून घेतलेला आहे। पोळीला पूर्ण साठा लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने ह्या दुमडून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पोळी अशी लाटून घ्यायची आहे पुन्हा आणि पुन्हा याच्यामध्ये असं दुमडून घ्यायचे बघा। एकावर एक अशी एक ठेवून पुन्हा दुमडून घ्यायचे, चौकोनी भाग असा करून घ्यायचा आपल्याला आणि पुन्हा आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीनेच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळी ठेवू नये आणि जास्त जाडसुद्धा नसावी। आणि पुन्हा आपल्याला वरून थोडासा साठा लावायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती दुमडून घ्यायचं आहे बघा। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला साठा हा पूर्ण लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला दोन्ही साईडून असं दुमडून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघा। व्यवस्थित असं लावायचं आहे। त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। थोडंसं लाटल्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। अर्धा इंचावरती आपल्याला हे कट मारून घ्यायचे आहेत। जास्त जाड करायचे नाही, त्यामुळे तळल्या जाणार नाहीत, आतमध्ये कच्च्या राहू शकतात। त्यामुळे छान अशी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला याची साईज थोडीशी अशी पातळ करायची आहे। हे बघा, तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही थोडी पातळच करायची आहे। त्यामध्ये जे भरपूर असे लेहर सुटतात बघा। छान आणि खुसखुशीत पण मस्त एकदम होते। अशा पद्धतीने आपलं सर्व इथे करून घेणार आहेत। एकदाच सगळे आपल्या करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला तळायचे आहेत। तेल छान गरम झालेलं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ह्या खाऱ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। अजिबात ही फास्ट करायची नाही आहे। फास्ट केली तर ते आतून कच्ची राहू शकते, खुसखुशीत होणार नाही। त्यासाठी आपल्याला गॅस एकदम स्लोच करून तळून काढायचे आहेत बघा। जितके शक्य होतील तितके एका वेळेला घातलं तरी चालेल, चिटकत नाहीत ते अजिबात। छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात। 2-3 मिनटानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे बघा। तेलाचे बबल्स थोडेसे कमी झाले ना की याला झारा लावून आपल्याला हे पलटी करून घ्यायचे बघा। दोन्ही बाजूने आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत। मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। त्याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे। तुम्ही इथे बघू शकताय बघा।
शंकरपाळी आपल्या इथे तळून पण झाले बघा. मस्त एकदम खारी शंकरपाळी आपल्या इथे तयार झालेली आहे बघा. त्याचा कलर पण बघा आता चेंज झालेला आहे. आता आपल्याला ही काढून घ्यायची आहेत. एका टिश्यू पेपरवरती काढायचे आहेत. एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते निघून जाईल बघा आणि खारी शंकरपाळी आपली मस्त एकदम खुसखुशीत तयार होईल. तर अशा पद्धतीने बघा शंकरपाळी मी सगळं इथे तळून घेणार आहे. चहासोबत मस्त एकदम खुसखुशीत आणि खमंग नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.